बापरे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर पहिल्याच दिवशी शेड्यूल करून ठेवलं होतं की आज काय करायचं आहे असं म्हणून, आणि त्यानुसार सकाळी उठल्या उठल्या कामाला लागली होती. कारण की 2 वाजेपर्यंत मला किचन खाली करून द्यायचं आहे. आता किचन कशासाठी खाली करून द्यायचं आहे हे मी पुढे जाऊन तर तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्याच्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. आणि त्याप्रमाणे मी माझ्या कामाला लागली सकाळी. तर सकाळीच प्लॅनिंग करून घेतली यांनी आणि मी की लवकरात लवकर शॉर्टकट स्वयंपाक झाला पाहिजे, म्हणजे पूर्ण घरातलं सगळं आवरून जायला पाहिजे, जेणेकरून मला पण उभं राहता येईल असं म्हणून. परंतु जर ठरवलं असेल की आज फक्त स्वयंपाकाला सुरुवात करावी, नाश्ता वगैरे काही बनवायचा नाही, तरी पण पुढे अजून काहीतरी उभं राहिलेलं असतं. आणि तसंच काहीतरी उभं राहिलं डोळ्यासमोर की नविकाला जायचं होतं क्लासला, त्याच्यामुळे मग नाश्ता हा बनवावाच लागणार होता. तिला तिकडनं आल्यानंतर भूक लागून जाते, त्याच्यामुळे मग ती नाश्ता करून जाते क्लासला जाताना, तर डान्स क्लासला जाताना. तर मग मी इथे ठरवलं की उपमा करायचा असं म्हणून. आता उपमा करा किंवा पोहे करा, कुठलीही गोष्ट करा, कांदा मिरची टोमॅटोशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. त्याच्यामुळे मग मला जास्तीत जास्त स्वयंपाक करायला आवडतो. परंतु सगळ्यात जास्त मला जर कंटाळा येत असेल तर तो म्हणजे फक्त टोमॅटो आणि कांदा मिरची ह्या 3 गोष्टी कापायला मला खूप जास्त कंटाळा येत असतो. आणि त्याच्यामध्येच मग माझी थोडीशी चिडचिड वाढून जाते. परंतु चिडचिड वाढून काही फायदा नसतो, कारण ते काम आपलंच असतं, म्हणून मग ते काम आपल्यालाच करावं लागतं. आणि नविकाला आणि त्रिशाला येल्लो कलरचा उपमा आवडत नाही, त्यांना विदाऊट हळदचा व्हाईट कलरचाच उपमा त्यांना आवडतो. म्हणून मग त्या दोघांसाठी यांना व्हाईट कलरचा उपमा आवडत नाही, आम्हाला तिघांना व्हाईट कलरचा उपमा आवडतो. त्याच्यामुळे मग त्यांना हा उपमा बनवून दिला. आणि आता सांगते की शॉर्टकट स्वयंपाक का करायचा होता असं म्हणून. कारण की आज दुपारी 2 वाजेला अर्बन कंपनीवाल्यांना बोलवून मागवलं होतं. कारण असं होतं, 6 महिन्यापासून दिवाळीच्या वेळेस मी पूर्ण किचन क्लिनिंग डीप क्लिनिंग करायला काढली होती. त्यानंतर डीप क्लिनिंग करायचं जमलंच नाही. त्याच्यामुळे मग पूर्ण किचन, जो की विंडो ग्लास, आपलं हे एक्झॉस्ट फॅन आणि ए टू झेड किचनचं सगळं पूर्ण समोरचा फ्रंट एरिया पूर्ण मागून पुढून विंडो वगैरे क्लीन करून घ्यायच्या होत्या, ग्रिल वगैरे. आणि आत्तापर्यंत ह्या सगळ्या मीच करत असते, हे काम मीच करत असते. परंतु ह्यावेळेस यांनी मला सक्त वॉर्निंग दिली होती की हे काम ह्यावेळेस तू करणार नाही असं म्हणून. आता त्याची 2-3 कारणं आहेत. पहिलं एक कारण आहे की ते करताना खूप जास्त थकवा येतो. पाणी घ्यायचं आणि परत मग ते घासायचं, पूर्ण क्लीन करायचं, त्याच्यात मिनिमम 3-4 तास तरी जातो सगळं बारीक क्लीन करताना. आणि त्याच्यानंतर यांचं म्हणणं असतो की नंतर परत तुला थकवा येऊन जातो. तसं बघायला गेलं तर 12-13 वर्षापासून हे काम मीच करते. फर्स्ट टाईम असं होतं आहे की अर्बन कंपनीवाल्यांना बोलवण्यात येतं आहे. कारण की त्याचं कारण असं आहे, मी स्वतःसुद्धा त्याला सहमत झाली. मी स्वतः त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणत असणार मला थकवा येईल म्हणून करू नको. परंतु झालं असं, मी यांना असं सांगितलं की सध्या माझं वेट जास्त वाढलेलं आहे आणि मे बी किचन ओटा माहिती नाही माझं वेट उचलेल की नाही किचन माझा वेट घेईल की नाही. आतापर्यंत वेट खूप कमी होतं, त्याच्यामुळे मग मी इझिली वरती चढून जायची. आणि आता मला वाटत नाही की वरती चढली की काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, ही एक मला भीती आहे. कारण बिल्डरने केलेलं कन्स्ट्रक्शन हे पूर्ण दणकटच असेल किंवा स्ट्रॉंग कन्स्ट्रक्शन केलं असेल हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मग एक भीती आहे की वरती चढल्यानंतर काही व्हायला नको पाहिजे. म्हणून मग हे पण म्हटले की ते कारण इट्स ओके राखी, पण तू करू नको असं म्हणून. आता यांची आणि माझी हुज्जत सुरू झाली होती की हे म्हणायचे की अर्बन कंपनीवाल्याला बोलवायचं आणि मी म्हणायची की मला बोलवायचं नाही. कारण ते किचन क्लिनिंगमध्ये फालतू पैसे घालून त्यांना बोलून माझ्या मनाला समाधानी वाटणार नाही, मला सॅटिस्फॅक्शन वाटणार नाही. पैसे जाऊन मग ते म्हणत होते की तब्येतीपेक्षा पैसा इम्पॉर्टंट नाही आहे. मला त्यांना बोलवायचं ह्या वेळेस, प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत ते काम तू करत आलेली, म्हणून मग आता ते काम मी त्यांच्याजवळ देतो. तर असं घडलेलं आहे. आणि 2 वाजेपर्यंत त्यांना पूर्ण किचन रिकामं करून द्यायचं आहे. आता नविका 12:30 पाऊणला क्लासवरनं येईल आणि मग तिचं पण जेवण राहील. असं करत करत सगळं किचन रिकामं करून आणि माझं पण बेडरूम हॉल प्लस सगळं झाडू पोछा वगैरे आवरून कपडे वगैरे टाकून मला फ्री व्हायचं होतं. कारण फ्री होण्याचं कारण असं होतं की
तो पर्सन येण्याच्या अगोदर मला त्याच्याजवळ कंटिन्यू त्याच्याजवळ उभं राहावं लागतं. कारण की काय होतं, आपण थोडं इकडं-तिकडं कल्टी मारली, इकडं-तिकडं गेलो थोडंसं त्यांच्या नजरेआड, तोपर्यंत त्यांचं असं म्हणणं होऊन जातं, की "मॅडम हे माझं झालं, हे माझं क्लीन केलं गेलं." त्याच्यामुळे मग मला कंटिन्यू आणि त्याचं काम चालणार होतं. त्याने सांगितलं होतं, की 2 ते 5 मला किचन रिकामं पाहिजे असं म्हणून. म्हणून मग 2 ते 5च्या पर्यंत मला त्याला किचन रिकामं करून द्यायचं होतं. त्याच्यामुळे मग शॉर्टकट पोळ्या वगैरे घालायचा काही आज घाट घातला नाही. लवकरात लवकर राजमा आणि राईस करण्याचं ठरवलं आणि तसंही नाही तरी खूप दिवसापासून राजमा राईस केला नव्हता. बऱ्याच 2 आठवडे झाले होते. त्याच्यामुळे मग आज राजमा राईस करायचं ठरवलं यांच्यासाठी आणि मी माझ्यासाठी राईस न खाता ज्वारीची भाकर टाकणार होती. म्हणून मग यांना राजमा राईस बनवून दिला. कारण सगळ्यांना घरामध्ये खूप जास्त आवडतो. जेवणं वगैरे झाली आमची सगळी आणि मग आता त्याला किचन क्लीन करून द्यायचा होता. त्याचा यांना सकाळी फोन आला अर्बन कंपनीवाल्याचा पर्सनचा, की "सर मी येतोय 1 वाजेला." यांनी त्याला रागवलं, की "ज्या टायमाला आम्ही बुकिंग केलेलं आहे त्याच टायमाला तू ये. कारण की किचन खाली होणार नाही आणि परत मग तुला काही व्यवस्थित करता येणार नाही. त्याच्यामुळे तुझा जो टायमिंग आहे 2 वाजेचा, त्या 2 वाजेपर्यंत तू ये. 1 वाजेला येऊ नको. 1 वाजेपर्यंत आमचं आवरलं जाणार नाही." असं म्हणून. आणि बघा जी व्यक्ती आपल्याकडे किचन क्लीन करायला येते ती पण एक ह्युमन बीइंगच आहे. ती पण एक माणूसच आहे. त्याच्यामुळे मग त्याच्यासमोर किचन ओटा क्लीन न करता आता हे मला म्हटले, की "तू एवढं किचन वगैरे पुसते, तो आल्यानंतर तो करायच करेल. तो हे सगळं क्लीन तर करणारच आहे. त्याला गॅस शेगडीपासून तर सगळंच त्याच्याजवळ दिलं होतं." आता माझी गॅस शेगडी काही खराब नसते, परंतु त्या पॅकेजेसमध्ये होतं, की काय म्हणतात त्याला कॅबिनेट आहे, मायक्रोवेव्ह आहे आणि किचन आहे असं काही आहे. परंतु माझं कॅबिनेट पण क्लीनच आहे. मायक्रोवेव्ह पण मी आताच क्लीन केलं आहे. पण हे म्हटले, की त्या पॅकेजेसमध्ये ते आहे असं म्हणून. तर म्हटलं लेट्स सी व्हॉट हॅपन. आता तो पुढे जाऊन कसं क्लीनिंग करतोय ते बघू एकदा. कारण ते कोरडं-कोरडं कपड्याने करतात मला ते आवडत नाही. त्याच्यामुळे मग मला कसं आहे घासणीने घासून पुसून साबणाने पूर्ण क्लीन करून मला तेच किचन क्लीन करायला आवडतो. पण हे म्हटले, की "राखी एकदा करून बघ. नको जास्त हे करू. स्वतःला त्रास करून घेते. 3-4 तास त्याच्यामध्येच अडकून राहते." आणि मग हे म्हटले, की "नको पुसपास करू सगळं. तो आल्यानंतर तो करून घेईल." परंतु माझ्या मनाला योग्य वाटत नाही. म्हणून मग मी बेसिंगपासून तर किचनच्या प्लॅटफॉर्मपर्यंत एकही कणी स्वयंपाकाची राहू दिली नाही. कारण आपल्याला जसं दुसऱ्याचं बघून आपल्याला किळस येते, तसं ते पण एक ह्युमन बीइंग आहे. तो पण एक माणूस आहे. त्याला पण आपण जेवण करायचं, आपण तिथं घाण करायचं आणि तो येऊन आवरून जाईल. हे माझ्या मनाला काही योग्य वाटत नव्हतं. म्हणून मग मी यांना नाही म्हटलं, की "तुम्ही माझ्यामध्ये बोलू नका." कारण त्याच्या पण मनाला बघितल्यानंतर फ्रेश वाटलं पाहिजे. म्हणून मग मी सगळं क्लीन करून घेतलं. आता झालं काय, एवढ्या घाईघाईत मी म्हणजे सांगू का, त्रिशाची हेअर वॉश, नविकाचा हेअर वॉश माझा तर मी पहिल्या दिवशीच करून घेतला होता रात्री. तर ह्या सगळ्या गोष्टी करून, हेअर वॉश करून आणि परत सगळं घरातलं आवरून, देवपूजेला नाहीतरी एक एक सव्वा तास लागतो, पाऊण तास तरी लागतो. हे सगळे आवरून श्वासामध्ये श्वास अटकवून हे सगळे कामं मी केले आणि बघा त्याला हे पूर्ण किचनच मी रिकामं करून दिलं. आता तुम्ही म्हणणार किचन तर क्लीन दिसतंय, परंतु मग तू साफसफाई का करते असं म्हणून. आता नाही म्हणून तरी 6 महिने झाले होते आणि जी व्यक्ती कंटिन्युअस किचनमध्ये राहते ना महिला, लेडीज तिलाच कळत असतं आपलं किचन खराब झालेलं आहे का नाही झालं आहे असं म्हणून. तर आता इथं अंधारं दिसतंय, समोरून फ्रंटला उजेड येत असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. तर बघा एक्झॉस्ट फॅन पण असा खूप ऑइली झालेला आहे आणि किचन पण खराब झालेलं मला वाटत आहे. त्याच्यामुळे मग मी म्हटलं, की आता पुढे गणपती पण आहेत, आत्ताच क्लीन वगैरे करून घ्यावं आणि एवढी उत्सुक होती यांना म्हटलं, "तुम्ही त्याला बोलवू नका." माझी शेवटपर्यंत कटकट चालू होती, की त्याला बोलवू नका आणि झालं काय यांनी 2 वाजले आणि मी बेडरूममध्ये गेली. यांना म्हटलं, "त्याला फोन लावा, माझं आवरलं गेलं." यांनी त्याला फोन लावला. त्याला विचारलं, की "भैय्या 2 वाजले, 2:15 वाजले. तू अजून आले नाही तुम्ही असं." तर तो म्हणतो, की "माझं येणं कॅन्सल झालं. कारण की मी वाकडला काम घेतलेलं आहे आणि तिथं काम करत-करत मला मिनिमम 1-1.5 तास लागेल." तिथंच आमच्या दोघांची चिडचिड झाली. मी परत त्याला रिटर्न कॉल केला आणि मी त्याला म्हटलं, की "भैय्या तुला 2 वाजेचा टाईम दिला होता आणि तुम्ही आले नाही." तो म्हटला, "मॅडम मला इथं टाईम लागेल. तुम्ही रिशेड्यूल करा आणि परत दुसऱ्याला बोलवा." झालं मग तिथंच आमचं कामाचा फिस्कटा झाला. सगळंच विस्कटलं. करायला गेलो काय, झालं काय, असं सगळं काही झालं. आणि त्याला परत कॉल केला, की "होत असेल तर ये, वाकड जवळच आहे. त्याच्यामुळे मग होत असेल तर ये." तो म्हटला, "मॅडम तुम्ही दुसऱ्या पर्सनला बोलवा, कारण मला 1-1.5 तास लागणार आहे." आणि झालं मग पूर्ण प्लॅनिंगच चेंज झाली. आणि मग हे म्हटले, "राखी जाऊ दे तिकडं आता. एवढं लवकर आवरलं, पटापट आवरलं, स्वयंपाक पण शॉर्टकट केला."
आता देत ठेवून मग चहा, कारण आता मूड तर गेलाच आहे. म्हणून मग चहा ठेवला. त्याच्यानंतर चहा पिता पिता प्लॅनिंग केली. आजचा दिवस वाया गेलेला आहे असं म्हणून म्हणायला चालणार नाही. तर जे काही ग्रास बाहेर वाळायला टाकलं होतं, मग त्या ग्रासचं तरी काम करून घेऊ, कारण मला यांची सोबत लागत असते ते ग्रास एवढं ओढायला घ्यायला. त्याच्यामुळे यांना म्हटलं मग तुम्ही घरी येत तर आजचा दिवस वेस्टेज जायला नको पाहिजे, असं न म्हणता छानपैकी फ्रेश असा चहा पिऊन घेऊ आणि एकदम पटकन कामाला लागू. कारण की आज 3 टार्गेट ठेवले होते. एक म्हणजे अर्बन कंपनीवाल्याला बोलवून ते किचन क्लीन करणं. दुसरं होतं ग्रास टाकणं आणि तिसरं होतं की आमच्या खानदेशच्या कानबाई असतात. म्हणजे खानदेशची कुलस्वामिनी पण म्हटली जाते तिला आणि खानदेशची कानबाई पण असते. कोणी कोणी तिला कानूबाई म्हणतं, कोणी कोणी तिला कानबाई म्हणतं. तर यांच्या मित्राकडे म्हणजे धुळ्याचे आहेत ते पण, खानदेशचे आहेत ते, धुळ्या भागाचे. आणि त्यांनी यांना बोलवलं होतं की विथ फॅमिली तू कानबाईचा नमस्कार करायला ये असं म्हणून. मग यांनी माझ्या मागे सकाळपासून चालू केलं होतं राखी. त्याचं 5 वाजेचं काम झाल्यानंतर आपल्याला 6 वाजेला जायचं आहे. अर्बनवाल्याचं काम झाल्यानंतर आपल्याला 6 वाजेला जायचं आहे. परंतु मी कंटाळा करत होती की 5 वाजेला तो गेल्यानंतर परत 6 वाजेला तयारी करणं आणि साडी नेसणं म्हणजे खूप मोठं टास्क असतं माझ्यासाठी. सगळ्यांची तयारी करून, तिघांची तयारी करून निघणं. तर मग मी कंटाळा करत होती. पण मग हे म्हटले की बघू 5 वाजेपर्यंत त्याचं आवरलं तर जाऊ. परंतु 7 वाजेला का जाणं असते ना, फक्त नमस्कार करून ओटी वगैरे भरून येऊन जाऊ असं म्हणून. तर मी मग म्हटले की त्यांना की पुढे जाऊन बघू कसा टाईम मॅनेज होतो, काय होतो. तोपर्यंत आपण ग्रास टाकायचं काम करून घेऊ. मग यांना तर खूप जास्त आनंद झाला. हे तर खुश झाले की माझ्या मनासारखं झालं. कारण की अर्बन कंपनीवाला जरी नाही आला तरी पण मग आपल्याला कानबाईच्या ठिकाणी जाणं होऊन जाईल. कारण माझे सगळे मित्र तिथं मला भेटतील यांचे. खानदेशचा पूर्ण यांचा इंजिनिअरिंगचा ग्रुप आहे. तर तो सगळा ग्रुप मला भेटेल असं त्यांना आनंद वाटत होता. म्हणून मग ते पण खुश झाले. म्हटलं असू दे, जाऊ दे, यांची इच्छा आहे. तर मग पटापट ग्रासचं काम केलं. आणि आमच्या खानदेशची कानबाई म्हणजे काय असते, तुम्ही जर खानदेशचे नसतील तर तुमच्या माहितीसाठी मी सांगते. ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये ऑगस्ट आणि श्रावण महिन्यामध्ये ही कानबाई बसते प्रत्येकाच्या, ज्याच्या घरी कानबाईची पहिल्यापासून परंपरा आहे. तर ती परंपरा ते जपत असतात ती लोकं आणि खूप छान मजा येत असते. आता आम्ही ज्यांच्याकडे जाणार होतो तिथं माझं जाणं फर्स्ट टाईम होतं. त्याच्यामुळे मला पण माहिती नव्हतं की कसं आहे काय, आणि माझ्याकडनं एक मिस्टेक झाली. चुकी अशी झाली की व्हिडिओ आम्ही तिथं जाऊन घेतले. एवढे सुंदर व्हिडिओ झाले होते ना तिथले, कारण त्या लोकांनी केलं काय होतं, खूप सुंदर कार्यक्रम ठेवला होता आतमध्ये. पूर्ण एक सीनियर सिटिझन लेडीजचा ग्रुप बोलवला होता. आता पुढे जाऊन मला बोलता येणार नाही म्हणून मी आत्ताच सांगून देते. तर ग्रुप बोलावला होता 16-17 मे बी काहीतरी 12-13 बाया होत्या वाटतं. पूर्ण सिनियर सिटिझन ग्रुप होता. आणि जेव्हा आम्ही एंट्री केली 7:15 वाजेला तिथं, त्यावेळेस आतमध्ये स्पीकरवर खूप सुंदर असं श्रीसुक्ताचं कुंकुमार्चन श्रीयंत्रावर सुरू होतं. आणि एक लयीत, एक तालात, एक सुरात खूप सुंदर असं कुंकुमार्चन कानबाईच्या ठिकाणी जिथं कानबाई बसली होती तिथं श्रीसूक्त 16 वेळेस श्रीसूक्त म्हटलं जात होतं. आणि मलासुद्धा माहिती नाही, कारण की तो एरिया, त्यांच्या घरातला एरिया, त्या दादांच्या घरचा एरिया एवढा पॉझिटिव्ह वाटत होता ना, मलासुद्धा तिथनं उठलं गेलं नाही. यांनी एवढे सुंदर व्हिडिओ घेतले होते ना, मी सुद्धा ओटी वगैरे भरली होती. परंतु झालं काय, व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाले. मला एक आय मॅनेजरमध्ये जाऊन एक मला मेसेज आला की तुम्हाला डिलीट झालेले व्हिडिओ डिलीट करायचे आहेत का असं म्हणून. तर माझ्याकडनं ओके म्हटलं गेलं. माहिती नाही, शूटिंग करता करताच दुसऱ्या दिवशी घरी आली आणि श्रावण सोमवारचा व्हिडिओ शूट करत होती. तर माझी मेमरी फुल भरली असं म्हणत होता आणि तुम्हाला डिलीट करायचे. तर माझ्याकडनं ओके म्हटलं गेलं आणि झालं काय, सगळेच व्हिडिओ डिलीट झाले. त्या दिवसापासून मी एवढी डिस्टर्ब झाली होती, कारण व्हिडिओ खूप सुंदर होते ते. एवढे सुंदर व्हिडिओ होते ना घरामधले, तर बोलायला जागाच नाही. जे की श्रीयंत्रावर श्रीसूक्त 16 वेळेस चालू होतं. आजूबाजूचा असलेला पॉझिटिव्ह एरिया, या सगळ्या गोष्टी, खूप छान व्हिडिओ काढले होते यांनी. जे की तिथं म्हणजे ढोलगं काय बँड असतात ते 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 वाजवले जात होते. खूप सुंदर असं झालं होतं घरामधला कार्यक्रम. पण माझ्याकडनं ते सगळे व्हिडिओ डिलीट झाले. आणि त्या दिवसापासून मी एवढी डिस्टर्ब झाली ना, मला खूप असे व्हिडिओ टाकण्याची इच्छा पण होत नाही. माहिती नाही काय होतं काय नाही, कारण की बरेचसे व्हिडिओ माझ्याकडनं काढले, होऊन जात आहेत आणि ते डिलीट होऊन जात आहेत. आणि त्यानंतर व्हिडिओ डिलीट झालेली परत मग ते आणायला खूप जीवावर येतं आहे. त्याच्यामुळे मग सध्या खूप जास्त डिस्टर्ब होतं आहे माइंड माझं. कारण मेमरी एवढी फुल होते, व्हिडिओ शूट केले जात आहेत, परंतु व्हिडिओ एडिटिंगला खूप मोठा प्रॉब्लेम येतो आहे. त्याच्यामुळे मग काही व्यवस्थित घेतले जात नाही. आता असो, जे झालं ते झालं. मी एका व्हिडिओमधून तुम्हाला सांगेलच काय होतं आहे माझा प्रॉब्लेम. तर
ही जी आमची खांद्याची कानबाई असते ना, ही कानबाई माझ्या माहेरी पण असते. माहेरी म्हणजे माझ्या आईच्या सासरी असते. तर आई, भाऊ सगळेजणी तिथं गेले आहेत आणि खूप जास्त मजा असते. बघा तुम्ही कितीही हिंदी पिक्चरचे साँग लावा, कितीही मराठी पिक्चरचे साँग लावा, ओल्ड साँग लावा, कोणतेही साँग लावा. त्या साँगमध्ये ट्रॅव्हलिंग करताना एवढी मजा येणार नाही, एवढी जे आमचे खानदेशी साँग असतात, ते साँगमध्ये जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना ते साँग लावले, तर ती जी मजा असते ना, ती मजा काहीतरी वेगळीच असते आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही कानबाईचे साँग लावले, तर अजून काहीतरी ती मजा वेगळीच असते. मग ती डान्स करायला लग्नांच्या कार्यक्रमांमध्ये हळदीच्या दिवशी असो, लग्नाच्या दिवशी असो किंवा कुठलेही कार्यक्रम असो, आमचे खानदेशी साँग लावल्याशिवाय आम्हाला मजा येतच नाही. तशीच काहीतरी मजा असते. पुढे जाऊन तुम्हाला आता समजणारच आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान मजा आलेली आहे आणि त्या लेडीज ज्या होत्या त्यांनी पण खूप सुंदर डान्स केला आहे. हा व्हिडिओ सॉन्गसहित मी अपलोड केला आणि अपलोड केल्यानंतर त्याला कॉपीराईट लागलं. त्याच्यामुळे परत तो मी अनलिस्टेडमध्ये टाकला. म्हटलं असू दे, जाऊ दे, कॉपीराईट लागेल. तर कानबाईविषयी मी माहिती सांगते. कानबाई म्हणजे काय असते, तर ही कानबाई असते आमच्या खानदेशातील आणि ती एक लोकप्रिय अशी देवी आहे. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीनंतर येणारा जो पहिला रविवार असतो, तर त्या पहिल्या रविवारी कानबाईचा उत्साह हा मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि ही देवी पार्वतीचे रूप म्हणून मानले जाते. तिला खानदेशाची ग्रामदैवत असे सुद्धा म्हटले जाते. कानबाई आणि रानबाई या 2 बहिणींची पूजा केली जाते ह्या दिवशी, ज्यात कानबाईला मोठी बहीण आणि रानबाईला धाकटी बहीण असं म्हटलं जातं. तर ह्या कानबाईला नैवेद्य असतो तो आमच्याकडे म्हणजे रोट असा विशेष पदार्थ बनवला जातो गव्हाच्या पोळीपासून, म्हणजे गव्हाच्या पिठापासून. तर रोट म्हणजे गहू आणि गुळाच्या पिठाच्या पुरणपोळ्या, याला रोट असा नैवेद्य दिला जातो. तर ही जी कानबाईच्या उत्सवाची जी परंपरा आहे ना, ही परंपरा खूप जुनी अशी परंपरा आहे आणि ह्या दिवशी, ह्या 3 दिवसामध्ये जेवढे काही सदस्य असतील घरातले पूर्ण, जे मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, गुजरात कितीही लांब गेलेले असतील, तर ते सगळे एकत्र जमतील. मग कितीही भांडणी झालेले असतील, कितीही वादविवाद फॅमिलीमध्ये झालेले असतील, तरीसुद्धा ह्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून सगळी फॅमिली एकत्र जमत असते. आता कानबाईची कथा ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची कथा म्हणून प्रचलित आहे, परंतु कानबाई म्हणजेच पार्वतीचं एक रूप असतं आणि ह्या ठिकाणी जेव्हा ह्या दोघी बहिणी एकत्र जमत असतात, तर हे समाजाला एकत्र आणण्याचं काम हा आमचा एक सण असतो छान असा आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी यावी याची या दिवशी प्रार्थना केली जाते आणि हा उत्सव म्हणजेच खानदेशी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असा हा उत्सव मानला जातो. तर बघा श्रावण महिन्यामध्ये ना आपले श्रावण महिन्याचे सोमवार येतात, तर त्याच्यासोबतच जशी मंगळागौर असते, सॉरी गौरी गणपती असतात. गौरी गणपतीला कसं गौरीला छानपैकी सजवलं जातं. त्या गौरीच्या 1.5-2 दिवसामध्ये खूप मोठा उत्साह केला जातो. तसाच आमच्या खानदेशमध्ये सुद्धा रात्रभर जागरण करून असाच छान असा मोठा उत्साह साजरा केला जात असतो. बापरे. आणि बघा कधी-कधी आपल्या मनासारखं होत नाही, तेव्हा आपल्या मनाची चिडचिड होतं, की हे माझ्या बाबतीतच का घडतं असं म्हणून. दुपारी जेव्हा तो अर्बन कंपनीवाला आला नाही, तेव्हा माझ्या तोंडातनं हा शब्द निघाला, की मला तर कोणत्या गोष्टी लढण्याच नाही आहेत. कितीतरी दिवसांनी बोलवलं आणि इथं पण तर मलाच मरावं लागेल. परंतु बघा जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जर आला असता तर मी इथं येणं कॅन्सल केलं असतं आणि इथं येणं कॅन्सल केलं असतं तर मी हा एवढा सुंदर कार्यक्रम मिस केला असता. म्हणून जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. माझ्या थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल, की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जर तो आला असता तर मी इथं आली नसती आणि एवढा छान कार्यक्रम मला बघायला मिळाला नसता. म्हणून त्याच्यामुळे आजपासून आणि याच्या पहिलेसुद्धा मी हेच म्हणत असते, मला जसे चांगले अनुभव आले, की जो भी होता है वो अच्छे के लिए ही होता है. त्याच्यामुळे दुपारी झाली थोडीशी चिडचिड, परंतु त्या चिडचिडचे परिणाम पण चांगलेच झाले. चिडचिड म्हणजे खूप जास्त चिडचिड झाली नाही, फक्त एवढे शब्द बोलली, की कधीतरी कितीतरी दिवसांनी काहीतरी वेगळं किचन क्लीन होणार होतं किंवा माझी ताकद, माझी शक्ती न वापरता किचन क्लीन होणार होतं.
परंतु इट्स ओके, नाही झालं तर नाही झालं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला